ला एक मोठी बातमी आहे। राज्य सरकारने मराठा समाजासाठी एक मोठा निर्णय घेतलाय। ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत। शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ओबीसींप्रमाणेच 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय झालाय। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजालाही शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला। यामध्ये शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना, मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना लागू होणार आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थीही पात्र असतील। ओबीसींप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आता लागू होणार आहेत। ओबीसी विद्यार्थ्यांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांसाठी इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती लागू होणार आहेत। इतर मागास प्रवर्गास लागू होणाऱ्या सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होणार आहेत। आपल्याला एक कल्पना आहे, उगाच देवेंद्रजींची सुरुवातीपासून मराठा विरोधी आहे, मराठा विरोधी आहे, मराठा विरोधी अशी काही जाणूनपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशी बदनामी करण्याचं काम केलं गेलं। आमचं सरकार गेलं, नंतर उद्धवजींच्या काळामध्ये तिकडे लक्ष दिलं गेलं नाही, कोणी दिल्लीला ढुंकून बघितलं नाही सुप्रीम कोर्टात, त्यामुळे ते फेटाळलं गेलं। तर आम्ही तिथपर्यंत टिकवलेलो आहोत आणि म्हणून आता मराठा समाजाला सुद्धा योग्य न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून त्यात मला असं वाटतं की खरं देवेंद्रजींचं मनापासून मी अभिनंदनही करतो, मनापासून अभिनंदन करतो आणि समस्त मराठा समाजाला न्याय देऊन त्यांनी आपली जी भूमिका मराठा समाजाविषयी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। फडणवीस साहेब, तुम्ही 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, पण ओबीसींच्या मागण्यांना वाटाण्याची अक्षता, SC ST बांधवांचं बजेट इतरत्र खात्यांना वळवणं आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांना रेड कार्पेट तुम्ही घालता। आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देताय, आजही तुम्ही ओबीसी वरती अन्याय करताय, SC ST बांधवांवरती अन्याय करताय। आम्ही या तुमच्या धोरणाचा जाहीर निषेध करत आहोत। ओबीसींना जे मिळत नाही ते ओबीसींना कधी देण्याचा कधी केलं नाही, परंतु मराठा समाजाला जे ओबीसींना मिळतं ते मराठा समाजाला द्यायचं, परंतु मराठा समाजाला जे काही एक्स्ट्रा मिळतं ते सुद्धा ओबीसींना दिलं पाहिजे। राज्य सरकार दुजाभाव करते, राज्य सरकार ओबीसी आमचा DNA म्हणून फक्त ओबीसींचं मतं घेण्याचं काम करते आणि ओबीसींचा केसानिगाळा करण्याचं काम केसानिगाळा कापण्याचं काम करतंय। की आता अशा प्रकारचा एक शासन निर्णय आपण काढा की ज्या सोयी आणि सवलती मराठा समाजाला दिल्या जातात परंतु ओबीसी समाजाला दिल्या जात नाही, त्या सर्व सोयी आणि सवलती याच्या पुढे ओबीसी समाजाला सुद्धा सरकार देईल, अशा प्रकारचा शासन निर्णय काढून सरकारने ओबीसी समाजाला सुद्धा न्याय द्यावा।